ते परभणी शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा गेट पाशी ये फिर दवाखाना बोलो ना। कृषी प्रसिद्ध कृषी परिसर दवाखाने के पीछे गेट के। अरे दवाखाने के पास बोलिए। मी काय म्हणतो साहेब, तुम्ही आता लवकरात लवकर या, मला उपास आहे, मला जायचं आहे. आणि ते जे इथं जे गैरप्रकार चालू आहे तुमच्या अनुषंगाने आता मीडिया पर्सन पण आलं, ते सगळे इथं समोर आहे आणि तुमचा फोन पण हँडफ्री आहे. लवकरात लवकर कृपा करून या, जेणेकरून जे प्रकरण तुम्हाला चालू आहे तुम्हाला तुमच्या संघामध्ये येईल सर. ते 15 मिनिट नाही सर, 15 मिनिट मी थांबणार नाही सर. मी आता तुमचे मीडिया पर्सन पाशी ते जे काय एव्हिडन्स आहे ते कॅप्चर करीत आहे. आता माझा प्राईम इंटेन्शन हेच होता की तुमच्या संघामध्ये सगळे जे चालले प्रकरण तुमच्या समोर यावं न. जर ते मी काय म्हणतो, मी काय डायरेक्ट SP साहेबाला पण फोन लावू शकत होतो, पण तरी पण मग ते मी काय म्हणतो ते आम्ही न करता, कारण ते बेसिक तुम्ही आहोत, तुमच्या संघामध्ये आलं पाहिजे सर. आणि हा परिसर मला स्वच्छ पाहिजे सर 100%. आणि जे रेल्वे ट्रॅफिकवर रेल्वे जे आपली स्लो होतात ते बरेच लोकांचे लूटमार झालेली, मोबाईल लुटतात, हातावर काट्या घालून, ते प्रकरण आता सध्या परभणीमध्ये बंद झालं पाहिजे सर. हां, आता जे आम्ही फुटेज घेतली ते तुम्हाला नंतर तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर मला योग्य ते ॲक्शन मला दिसला पाहिजे सर. नाही तुम्ही जे आता तुम्हाला मी व्हिडिओ द्वारे तुम्हाला दाखवतो की किती ते काय हे ह्याला काय म्हणतात शेंदी. आणि आमच्यापाशी ते इथले नगरसेवक पण आहे, ते पण दाखवित आहेत की शेंदीत असं आरोग्याच्या परिसरमध्ये जर असं चालत असेल तर कसं आपण ह्याच्यावर काय करावं. तर असं रोडवर विकायचं शेंदी शाळामध्ये, शाळासमोर, आरोग्याच्या परिसरामध्ये. नाही ते ना असं लायसन आपण असं दिलंय का शासनानं की ते आरोग्य सेंटरमध्ये आणि शाळेच्या समोर ते मी काय म्हणतो जे कोणी अधिकारी आहे त्यांना लायसन्स दिलेला आहे का, त्यांना अशी परमिशन दिलेली आहे का की तुम्ही शाळासमोर आणि आरोग्य सेंटरच्या बाजूला तुम्ही हे प्रकरण सगळं मला हे ना त्यांना परमिशन दिली आहे का सगळ्यांनी. आरोग्य विभाग नाही मला तर ह्याच्यावर योग्य कारवाई पाहिजे. एक्साइज डिपार्टमेंट वाले पुन्हा काही आमच्याकडून काय झाला तर त्याचे जबाबदार आपण स्वतः राहणार सर. हां ओके.